ही केवढी मोठी योजना झालेली आहे की ह्या डॅममुळे नगर जिल्ह्यामध्ये जे पूर्वी पाण्याची टंचाई असल्यामुळे इतके प्रश्न उभे राहत होते ते सगळेच्या सगळे बहुतेक ठीक झाले। ही एक परमेश्वराची महान कृपा आपल्यावर झाली। परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात माणसावरती, अनेक त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं। पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो। परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केली आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती सूर्याच्या फार जवळ नाही, चंद्रापासून तितकी दूर आहे जितकं तिला राहायला पाहिजे। आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेलं आहे। म्हणजे आता तुम्ही मानव झाला आणि आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही। ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात। पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्र्यात आहेत, दुःखात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत, ते मात्र परमेश्वराला आठवण करत राहतात। पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेला आहे ते मात्र त्याला विसरून जातात। ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याला आठवण करत राहतात। मग त्याला आठवण केल्यावर त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर तेही विसरून जातात। मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही। म्हणून आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती तऱ्हेने आशीर्वादित केलेलं आहे तर आपल्याला आश्चर्य वाटते। आजच माझ्याकडे पुष्कळ पुण्यातले श्रीमंत लोक आले ते, त्यांच्या घरी किती आजार आहेत, त्या लोकांना किती त्रास आहेत, किती मानसिक त्रास आहेत। कुणाचा मुलगा दारू पितो तर कुणाचा नवराच दारू पितो तर कुणाची बायकोच वाया गेलेली आहे। अशा रीतीने सर्वांना एवढे प्रश्न आहेत। एखाद्याला आईचंच प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला बापाचं प्रेम मिळालं नाही, तर एखाद्याला मुलाचं वागणं पसंत नाही। अशा तऱ्हेने अनेक त्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याजवळ नाहीत आज, पण ते प्रश्न उद्या तुमच्याजवळ जास्त पैसा आला किंवा जास्त सत्ता आली तर ते तुमच्या समोर उभे राहतील। जर तुम्ही हे लक्षात घेतलं की सर्व परमेश्वराने आपल्याला का दिलंय, ही सगळी सुविधा परमेश्वराने आपल्याला का दिली आहे, तर मात्र तसं होणार नाही। परमेश्वराने आधी तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे। पूर्वी लोकांना नुसतं जर काही खायचं म्हटलं तरी 4 जनावर मारल्याशिवाय ते खाऊ शकत नसत। जंगलामध्ये जावं लागायचं, विकट ठिकाण राहावं लागायचं। किती लोकांना तर निवाऱ्याला सुद्धा एक छत नसायचं। मग तिथे साप, पिच्चू, वाघ अशा रीतीचे भयंकर जानवर असायचे, त्यांच्यापासून भीती असायची। त्या सर्वांचं निवारण होऊन आज आपण एका सुव्यवस्थित ठिकाणी राहतोय। त्याशिवाय ह्या सर्व गोष्टींचं आता परमेश्वराने आपल्याला वरदान दिलेलं आहे। टेलिफोन दिलेला आहे, नंतर आपल्याला ऐकायला सुद्धा पुष्कळांजवळ मी पाहिलेलं आहे की तुमच्याजवळ रेडिओ वगैरे आहे। पण हे सगळं जरी मिळालं तरी आपण परमेश्वराला जास्तच विसरत चाललोय। परमेश्वराने आपल्याला का दिलं? आजकाल ज्या माणसाला पाहावं त्यालाच तो घड्याळ लावून फिरतो आणि म्हणतो आता वेळ नाही आहे, फार उशीर झाला, फार उशीर झाला। प्रत्येकाला वेळ नाही आहे। आता मी तिथे ब्राह्मणीला गेले होते तर पुष्कळशा बायका उशिराने आल्या, म्हणाल्या माताजी आम्ही कामावर गेलो होतो तर आम्हाला वेळ झाला नाही तर आम्ही येऊ नाही शकलो, आत्ताच दर्शन द्या वगैरे वगैरे। तर मी म्हटलं एक दिवस नसते गेले तर काय झालं, आम्ही लंडनहून आलो, एक दिवस तुम्ही जर नसते गेले तर 2 पैसे तुम्हाला कमी मिळाले असते, काय हरकत नाही। एक दिवस माताजी भेटायला इतक्या लांबून आल्या तर आम्ही त्यांना भेटायला आलो, बरं आहे। जर आम्ही समजा निघून गेलो असतो तर तुमची आमची भेटही झाली नसती। पण महत्व कशाचं आहे, ते 2 पैसे आपले बुडाले नाही पाहिजे।
ते फार महत्वाचं आहे. मग उद्या आजारी पडले म्हणजे मात्र इथून लंडन पर्यंतचं तिकीट घेऊन तिथे येतील की आमच्या मुलाला ठीक करा. पण आज तुमच्या दारात आम्ही आलेलो तर तुम्हाला वेळ नाही. तर हे तुम्हाला परमेश्वराने दिलं का? हे घड्याळासारखं तुमचं बघणं चालतं की आज वेळ नाही, काल वेळ नव्हता, उद्या वेळ राहणार नाही. मग घड्याळ कशाला बांधता? जर तुमच्याजवळ वेळच राहत नाही तर घड्याळ बांधून तरी उपयोग काय? तर हा जो वेळेसाठी जो मनुष्याला सारखा त्रास आहे तो एकाच कारणामुळे आहे की त्याला हे माहित नाही की ही वेळ आपण का शोधतो. कोणची वेळ गाठायची आहे? कोणत्या वेळेसाठी एवढा आपला धडपड चाललेली आहे? कशासाठी वेळ पाहिजे? इकडून तिकडे वाया दवडण्यासाठी किंवा इकडून दारूच्या गुत्त्यात गेले किंवा घाणेरडी कामं केली, कुणाचे गळे कापले, कुणाचा खून केला, अशी घाणेरडी गोष्टी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे की काहीतरी विशेष गोष्टीसाठी ही वेळ आलेली आहे? आपल्या भारतात काय किंवा बाहेर कधीही लोकांनी घड्याळ लावून वेळ पाहिला नव्हता पूर्वी. आता हे नवीन सूत्र का निघाले? इतका कशाला आपल्याला घड्याळाचा सारखं वाटतं की वेळ गेला बा, ह्या वेळ गेला, तो वेळ गेला, असं अशासाठी वाटत आहे की आता माणसाला मनन करण्याची वेळ आली. स्वतःसाठी त्याला वेळ द्यायला पाहिजे. स्वतःबद्दल त्याला समजलं पाहिजे की मी कोण आहे, मी कशाला ह्या जगात आलो. जर माणसाला वेळ मिळाला तर तो काहीतरी भ्रमिष्ठासारखं काहीतरी दुसरेच विचार करत बसतो. पण हा जो वेळ मिळवण्याचा जो सगळ्यांना एक छंद लागलेला आहे तो एवढ्यासाठीच आहे की त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला काय करायचंय, मी कशाला ह्या जगात आलो, परमेश्वरांनी मला कशाला आणलेलं आहे ह्या जगात, मला एवढ्या योनीतनं काढून आज मानव स्थितीत का आणलेलं आहे, माझ्या जीवनाला काय अर्थ आहे, हा असा विचार करण्यासाठी आपली ही धडपड आहे की आपण वेळ वाचवला पाहिजे. पण तसं होत नाही, तसं मुळीच होत नाही. जर तुम्हाला कुणाला म्हटलं मला आजच गेलं पाहिजे मुंबईला, आजच गेलं पाहिजे, कशाला आजच गेलं पाहिजे? नाही, कसं करून तुम्ही तिकीट काढा, मला आजच गेलं पाहिजे. का? तर मला सट्टा खेळायचा आहे. जे काही मनुष्य करतो ते अगदी विपरीत करत असतो. जे त्याला करायचं त्याच्या विपरीत करत असतो. सरळ गोष्टी त्याला समजतच नाही की बाबा रे कशाला एवढा वेळ वाचवतोय, कशासाठी एवढा वेळ वाचवतोय. सगळा आपलं आयुष्य तुझं वायाच गेलेलं आहे की नाही. तुला हे कळलं का तू ह्या संसारात कशाला आलास? आता तुम्ही कशाला ह्या संसारात आला? तर परमेश्वराला जाणण्यासाठी. परमेश्वराने ही सर्व सृष्टी केली, तुम्हाला सगळं काय दिलं शेवटी एवढ्यासाठी की तुमच्यामध्ये सुजाणता येवो, तुमच्यामध्ये धर्म येवो आणि नंतर तुम्ही त्या धार्मिक स्थितीमध्ये परमेश्वराशी एकात्म पावा किंवा ह्या जीवाचा आणि आत्म्याचा संबंध हो. तुम्ही त्या परमपिता परमात्म्याच्या साम्राज्यात प्रवेश करावा. म्हणूनच परमेश्वराने ही सगळी रचना केलेली आहे आणि तो आतुरतेने तुमची वाट बघतो की हे कधी माझ्याकडे येणार. पण तुम्ही ते पैसे मिळाले म्हणून इकडे बहकले, सत्ता मिळाली म्हणून तिकडे बहकले, नाहीतर आपल्या मुलाबाळांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी असं तुमचं चित्त गेलेलं आहे आणि तुमच्याजवळ एवढा सुद्धा वेळ नाही की तुम्ही 2 मिनिटं परमेश्वराच्या बद्दल विचार करा. असेच हे लोक पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी सगळे हेच प्रकार केले. रात्रंदिवस धडपड करून हे कर रे, ते कर रे, पैसे एकत्र कर रे, काय काय त्यांना जे करायचं ते करून शेवटी काय झालं की त्यांच्या मुलांनी आपल्या आईवडिलांचं घर सोडलं आणि आम्हाला हे पैसे डोक्यावर घेऊन फिरायचे नाहीत, तुम्ही सांभाळा ते, आणि ते लागले आपल्या मार्गाला. आणि ते कुठं जाऊन पोहोचले तर त्यांनी हे सगळे तरतरीचे गांजा बिंजा घ्यायला सुरुवात केली. आता तुम्हाला त्या रस्त्याने जायचं असलं तर जा, त्याला काही कोणी मना करू शकत नाही, कारण तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला नरकात जायचं तर जा, सरळ जाऊ शकता. पण जर तुम्ही समजला की मी कोण आहे, कशासाठी आलो ह्या जगात, मला काय काय करायचं आहे आणि माझी काय स्थिती आहे, वास्तुस्थिती काय, जर हे तुमच्या लक्षात आलं तर मात्र तुम्ही थपकून उभे राहा आणि त्या अधोगतीला जाणार नाही. आणि मग त्या अधोगतीतनं तुम्ही मग सहयोगाकडे येणार नाही, पण लगेच ह्याला एक फाटा आहे, त्या फाट्याने आपल्या एका लहानशा मार्गानेच तुम्ही आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकता. हे आत्म्याला ठाऊक आहे की तुमचा रस्ता कुठे आहे, तुम्ही कुठे चालाल.
पण अजून तुमच्या चित्तात तो आत्मा आलेला नाही. तुमच्या चित्तात जर तो आत्मा आला, चित्तात म्हणजे आता तुमचं माझ्याकडे चित्त आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे. तुम्ही बघता मी उभी आहे, माझं बोलणं ऐकता, सगळं काही तुम्हाला माहिती आहे की माताजी आमच्या समोर बोलत आहेत. पण मी म्हटलं आता तुमचं चित्त तुम्ही आपल्या आत्म्याकडे लावा किंवा परमेश्वराकडे लावा, तर कसं लावायचं माताजी? मोठं कठीण काम दिसतं. असं कसं न्यायचं? आतमध्ये चित्त न्यायचं तरी कसं? कारण चित्त तर आमचं बाहेरच पसरलेलं आहे. जे जातं बाहेर तेच चित्त आहे. तेव्हा आतमध्ये ते कसं घेऊन जायचं? आमच्या हृदयात जर आत्मा आहे तर आम्ही हृदयाकडे कसं चित्त न्यायचं? म्हणूनच परमेश्वरांनी एक युक्ती योजलेली आहे की तुमच्यामध्येच एक कुंडलिनी नावाची शक्ती, जी तुम्हाला अंकुरते, अशी शक्ती त्यांनी त्रिकोणाकार अस्थिमध्ये ठेवलेली आहे. आणि जेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जागृत होते तेव्हा एक घटना घडते. समजा जर आम्ही इथे उभे होतो आणि वरून काही धडकन पडलं तर सगळ्यांचं लक्ष तिकडे जाईल की नाही? आणि आपलं तर चित्त इतकं चलायमान आहे की एक मनुष्य इकडून तिकडे गेला तरी आपलं लक्ष तिकडे जातं. तेव्हा अशी जेव्हा घटना आतमध्ये होते तर आपलं चित्त आतमध्ये आकर्षलं जातं आणि हे चलबिचल करणारं मन जे आहे ते आतमध्ये ओढलं जातं. आणि ते जेव्हा आतमध्ये ओढलं जातं तेव्हा आपल्याला काही आतमध्ये चित्त न्यावं लागत नाही. आपल्याला असं वाटतं की आपोआपच काहीतरी झालंय आणि आपण आपलं चित्त आतमध्ये चाललेलं आहे. तेव्हा ही कुंडलिनी जागृत होऊन आणि 6 चक्रातून निघून, ह्या सूक्ष्म चक्रातून निघून ह्या ब्रह्मरंध्राला भेटते. जेव्हा ती ब्रह्मरंध्राला भेटते इथे, त्यावेळेला तुम्ही जसं ह्या मशीनचं कनेक्शन लागलेलं आहे मेनशी, तसं तुमचंही कनेक्शन परमेश्वराशी होतं. म्हणजे समजा हीच कुंडलिनी आहे. ह्या वस्तूला काहीच अर्थ येणार नाही जर ह्याचं कनेक्शन लागलं नाही तर. कोणत्याही मानवाला सुद्धा काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याचा परमात्माशी तादात्म्य झालेलं नाही. हे झालंच पाहिजे, घडलंच पाहिजे. जर हे झालं नाही तर ह्या मनुष्याच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तो निरर्थक आहे. तो जन्माला येतो काय आणि मरतो काय, काही फरक नाही. जनावरांना तरी आहे अर्थ, कारण त्यांना मनुष्य व्हायचंय. जानवर येतात आणि मरतात तर त्यांना काही अर्थ आहे, कारण नंतर त्यांना मनुष्य व्हायचंय. पण जर मनुष्याला देव पण घ्यायचं नसलं आणि त्याला जर आत्म्याशी संबंध जोडायचा नसला तर तो कामात न गेला. कारण आता पुढे तो काय करणार? तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्याला ओळखलं पाहिजे आणि आत्म्यामध्ये लीन झालं पाहिजे. पण ते व्हायचं कसं? परत माताजी कसं होणार? मी परत म्हणते, ही कुंडलिनी शक्ती तुमच्यात जागृत होते. मग ही कशी जागृत होते? म्हणजे जसं एखाद्या बीला तुम्ही मातेच्या उदरात घातलं म्हणजे ते कसं आपोआप अंकुरतं, तसं आपोआप सहजच ही कुंडलिनी तुमच्यामध्ये जागृत होते. पण त्याला जागृत करणारा, आता तिकडे लक्ष एकदम देऊ नका, एक अक्षर तिकडे झालं की तिकडे लक्ष. ह्याला जागृत करणारा कुणीतरी अधिकारी पुरुष लागतो. अधिकार परमेश्वरापासनं, परमेश्वरच्या प्रेमापासनं आलेला पाहिजे. पोटभरू लोकांना हे कार्य जमणार नाही. नुसते विदंडवाद करणाऱ्या लोकांना हे जमणार नाही. ही एक शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ही शक्ती असते. त्या शक्तीमुळेच तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणजे जसा एक दिवा जो पेटलेला असेल तोच दुसरा दिवा पेटू शकतो. बसा खाली, खाली बसा. खाली बस. म्हणजे शिस्त म्हणून कशाशी खातात ते आपल्या मुलांना येत नाही आणि मोठ्यांना येत नाही. आता तिथेच बसा, तिला तिथेच बस. तू उशिरानी कशाला आली? आणि ह्या लोकांच्या समोर आपलं हे जे प्रदर्शन होतं ते इतकं मला वाईट वाटतं. तिथेच बसू दे तिला. उशिराने येऊन सगळ्यांना डिस्टर्ब करायचं. परत तुमचं तरी चित्त माझ्याकडे असू दे. तर जेव्हा माणसं आपल्याला असं समजतात की आम्ही म्हणजे काहीतरी मोठे आहोत, आमचं काहीतरी आम्ही मोठे सायंटिस्ट आहोत किंवा अमुक आहोत तमुक आहोत, तर ते नुसते मानव स्थितीत आहेत फक्त, आणि त्यांचा काहीही उपयोग परमेश्वराला होत नाही. जेव्हा तुमचा संबंध आत्म्याशी होतो तेव्हा तुमच्यातून ही ब्रह्मशक्ती वाहू लागते. ही ब्रह्मशक्ती चारीकडे पसरलेली आहे. ती सगळीकडे वातावरणात असते. तिच्याचमुळे सर्व फुलांमध्ये फळं होतात, त्याच्यामुळेच बी अंकुरतं, त्याच्याचमुळे सर्व जिवंत क्रिया होतात. तुमचाही जन्म त्याच्याचमुळे झालेला आहे. ती शक्ती शेवटी तुमच्या हाताला
त्याची जाणीव होते. परत मी म्हणते त्याची जाणीव होती. त्याच्याबद्दल असं म्हणता येत नाही त्याच्याबद्दल. हे कनेक्शन तुटल्यामुळे असं होतं, म्हणून कनेक्शन ठेवा. ऑफ करून टाका ते. तर त्याची जाणीव तुमच्या हातात होते. जाणीव म्हणजे जशी तुम्हाला गरम आणि थंडची जाणीव होते, तशीच तुम्हाला या चैतन्य लहरींची जाणीव होते. आणि तुमच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी येऊ लागतात. ही ओळख पुष्कळ वर्षापूर्वी मार्कंडेय स्वामींनी सांगितली, त्याच्यानंतर आदि शंकराचार्यांनी सांगितली, ख्रिस्तानी सांगितली, मोहम्मद साहेबांनी सांगितली, सगळ्यांनी सांगितलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत माझ्या लेक्चरला काहीच अर्थ नाही. तेव्हा हे घटित झालं पाहिजे, तुमची जागृती झाली पाहिजे, तुम्हाला हे मिळालं पाहिजे. हीच माझी एक परम इच्छा आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी इतक्या लांबून इथे आलेली आहे. ते मिळवून घ्या. तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच आहे, ते तुमच्या जवळच आहे आणि ते फक्त तुम्हाला द्यायचं आहे. ते तुम्ही सहजच सगळं घेऊन परत त्याची वाढ करून घ्या. कारण अंकुरताना मात्र अंकुर फार सोप्या तऱ्हेने बाहेर पडतं, पण नंतर त्या लहानशा वृक्षाची फार काळजी घ्यावी लागते. म्हणून तुम्हालाही स्वतःची फार काळजी घ्यावी लागेल. म्हणून पार झाल्यावर सुद्धा जरी बरं वाटलं तरी सुद्धा तुम्ही जाऊन इथल्या सेंटरवर पूर्णपणे ह्याची जी काय माहिती आहे ती घेऊन त्याप्रमाणे वागून आपले वृक्ष वाढवून घ्यावे. ह्याच्यामुळे मनुष्याची शारीरिक स्थिती अगदी दुरुस्त होते, मनुष्याची मानसिक स्थिती अगदी दुरुस्त होते, त्याची बौद्धिक स्थिती एकदम दुरुस्त होते. सगळ्यात मुख्य म्हणजे त्याची धार्मिक प्रवृत्ती बरोबर होते. त्याला हे समजतं की हा खोटा आहे की खरा आहे, हा गुरु वाईट आहे की चांगला आहे, हे त्याला समजतं. आता परवा उसळवाडीला एके ठिकाणी मी गेले होते 3-4 वर्षापूर्वी, तर मला तिथे फार बरं वाटलं. आणखीन व्हायब्रेशन्स आले, म्हणजे थंड लहरी आल्या. तर मी विचारलं इथे कशा थंड लहरी कशा येतात. त्याच्यातले इथे एक स्थान आहे म्हसोबाचं. मी जाऊन बघितलं, म्हटलं हे तर अगदी जागृत स्थान आहे, इथून केवढ्या अशा थंड थंड लहरी येतात. पण जर तुम्ही पार नसले तर तुम्हाला काय, दगड हा आणि तोही दगडच, दगडामध्ये काय फरक कळणार आहे का. तेव्हा ही जाणीव तुमच्यामध्ये झाली पाहिजे. ती जाणीव होताच तुमच्यामध्ये आनंदाचं साम्राज्य येतं आणि तुम्हाला सर्व परमेश्वरी शक्त्या हळूहळू कळू लागतात. तेव्हा आज हा दिवस आलेला आहे की ही परमेश्वरी शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि माझंही राहुरीवर विशेष प्रेम आहे, म्हणून मी अनेकदा येते. तर कृपा करून तुम्ही लोक आता आपली कुंडलिनी जागृत करून घ्या आणि त्याच्यानंतर इतरांची पण कुंडलिनी अशीच जागृत करा. आता तुम्हाला काही प्रश्न असले तर मला विचारा. प्रश्न नसले तर मग आपण अनुग्रह घेऊया. प्रश्न नसले तर फारच उत्तम आहे. उगीच वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. इकडे आहे, इकडे आहे, इकडे. मला ऐकायला तर माझ्या पाठीमागनं कसं इकडे आहे, इकडे इकडे या. हा, काय म्हणता. हा, सहजयोग आणि कुंडलिनी जागृती यांचा परस्पर संबंध आहे. अगदी पूर्ण परस्पर संबंध आहे. परस्पर संबंध म्हणजे सहज. आता बसा. आता ह्यांनी प्रश्न असा विचारला की कुंडलिनी जागृती आणि सहजयोग ह्याचा परस्पर संबंध काय आहे. म्हणजे असा आहे की सहयोगाशिवाय कुंडलिनी जागृत होऊ शकत नाही, दुसऱ्या कोणत्या रीतीने होऊ शकत नाही हा संबंध. सहज म्हणजे काय. सह म्हणजे तुमच्या बरोबर, ज म्हणजे जन्मलेली. तुमच्या बरोबर ही जन्मलेली ही कुंडलिनी आहे, कळलं. आणि त्या कुंडलिनीमुळे जो योग घडतो तो सहज योग आहे.
ह्याच्याशिवाय कोणताच मार्ग नाही. आता तुम्ही म्हणाल की बी मधनं अंकुरण आहे ना, त्याला एकच मार्ग आहे ना, 10 तर मार्ग नाही. तसंच एकच तऱ्हेने होतं. ठीक. संगीत. आता जरा शांत बसा, आपण अनुग्रह घेऊया. शांत बसा. झाले का प्रश्न? काय आहेत अजून? खाली बसा जरा. आणखीन प्रश्न आहेत का बा? काय काय इकडे इकडे या मुलांना रागवल्याशिवाय समजत नाही का? हा हा, आता प्रेमाने सांगते. हा, ऐकून घ्या. शांत बसा. वर ठेवा म्हणजे मी देते सगळं. उभी राहते. आता माझ्याकडे असे हात करून बसा. हे काय होतं वगैरे ते नंतर सांगेन. पहिल्यांदा दोन्ही हात माझ्याकडे असे करून शांतपणाने बसायचं. अगदी शांतपणाने. पहिल्या ज्या मुलांना गडबड करायची त्यांनी आधी बाहेर जायचं. असं बसायचं अगदी शांतपणाने. दोन्ही हात असे करून. अगदी बोलायचं नाही. अगदी बोलायचं नाही मुलींनी. शांत नाही झालं तर काही होणार नाही. अगदी शांतपणाने बसा. दोन्ही हात असे करा आणि डोळे मिटा. डोळे मिटा. हा, सगळ्या जणी डोळे मिटा. मिटून घ्या. डोळे मिटायचे असे. कसे डोळे मिटतात बघा. कशा शहाण्या मुली आहेत. हा, डोळे मिटा बरं. हा, डोळे मिटा शहाण्यासारखे. सगळ्यांनी डोळे मिटलेत. डोळे मिटा. डोळे का मिटत नाही? हा, हसू नका. हं, असे हात ठेवा. डोळे मिटा शहाण्यासारखे. हसण्याची काही जर गोष्ट नसली ना, हसायला आलं म्हणजे काय म्हणतात तशा लोकांना? मूर्ख. तेव्हा असा मूर्खपणा करायचा नाही. डोळे मिटा. हात असे ठेवा. ज्यांचं अंगबिंग हलत असेल त्यांनी मात्र डोळे उघडे ठेवायचे. बाकी सर्वांनी डोळे मिटायचे. आता हळूहळू तुमची कुंडलिनी उचलली जाते. ती जागृत झालेली आहे. काही तुम्हाला विशेष कळणार नाही. फक्त थोड्या वेळाने तुमच्या डोक्यावरून तुम्ही जरासा हात ठेवला. असा उजवा हात ठेवा डोक्यावर. आधांत्री ठेवा. आधांत्री असा हात ठेवा. टोप्या काढा म्हणजे बरं होईल. आईसमोर कशाला टोप्या? हा, असं जरा वर आधांत्री ठेवा. आधांत्री. डोक्यातनं थंड थंड वाटू लागेल. येताना काहीतरी गारगार येत आहे असं वाटेल. डोक्यातून आतून वाटेल काहीतरी गारगार येते. उजवा हात ठेवा आधी डोक्यावर. डावा हात माझ्याकडे. वाटतंय का? गारगार येते का डोक्यातून? आता उजवा हात माझ्याकडे करून डावा हात डोक्यावर ठेवा. बघा येतंय का? हा, येतंय? इकडे येतंय मुलांना? ज्याला एक दोघांना आले तर त्याला कारण असतात. बहुतेक सगळ्यांना येतंय ना? तिकडे पलीकडे हा हात असा ठेवा. ती गार गार येणार. आतून आलं पाहिजे, बाहेरून नाही. आता दोन्ही हात असे करा माझ्याकडे आणि विचार करू नका. डोळे उघडे करा आणि विचार करू नका. माझ्याकडे असे दोन्ही हात करा. विचार नाही करायचा. अगदी विचार करायचा नाही. विचार करायचा नाही. अगदी आपोआप विचार थांबेल.
काही मेहनत करायला नको. आता हातामध्ये बघा काही गारगार वाटतंय का आतून? वाटतंय? हीच ती ब्रह्मशक्ती आहे. विचारा माताजी, हीच ती ब्रह्मशक्ती आहे का? आता थांबा बघा. आली जोरात? जोरात आलं ना उत्तर? परत विचारा प्रश्न. आली? एकदा परत. हा, आलं व्यवस्थित? आता हीच ती शक्ती आहे चारीकडे पसरलेली. हीच ती ब्रह्मशक्ती आहे. आणि तुम्हाला ही शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. ती जागृत झाली तुमच्यामध्ये. आता ही तुमच्या आत्म्याची शक्ती आहे, तेव्हा ती जाणून घ्या. आणि आता तुम्ही जसं तुकारामांनी म्हटलंय ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आता ते झालेलं आहे, तुमचं बिघडलेलं आहे आता. तेव्हा आता पुढे कसं जायचं ते मात्र तुम्ही तुमच्या सेंटरवर येऊन विचारलं पाहिजे. इथे जिथे सेंटर असेल, मी या लोकांना सांगते, तिथे सेंटरवर यायचं, व्यवस्थित ह्याची माहिती घ्यायची आणि हे काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. जगन्माता निर्मला देवी की आणखीन असं करा, सेंटरची माहिती जरा 4-5 जणांना असे ओळीने उभं राहा. समोर या. कोण आलं? अरे you are come. I was wondering where from Bala. Like Shami got this. Come. She can turn the tide and calm the angry sea. She alone decides who writes a symphony. She lights every star that makes our darkness bright. She keeps watch all through each long and lonely night. She still finds the time to hear a child's first prayer. Saint or sinner call and always find her there. Though it makes her sad to see the way we live, she'll always say, I forgive. Mother of all that is good and pure, all that is bright and blessed, as we have taken our toils to thee, so we will take our rest. Take thou and bless us, sage yogis, O causa nostra Leticia. The check on this again. And I hope to come also. I hope to come. Because Nagpur is my mother's place and all my brothers are there. Then you are coming back. बरं का, आता 13च्या ठिकाणी आम्ही सांगतो तुम्हाला विषय. And this will be, instead of reaching there on the 14th, 15th, you will reach there on the 14th. I don't know what my brother has decided. You may stay for 2 days, maybe at Taloba. It will be a good idea because it's a very, very nice, lonely place in a forest. Maybe a good idea for you to relax and meditate. And then we come down to again to Wardha. On the 17th is my father's anniversary. In the morning time and evening time we take a train from Wardha to Delhi. Delhi, the program will be only till the 25th. But those who want to stay till the 28th can stay on, because most of the people from Australia will go. And I think Delhi people will agree not to have any program till the last day of my departure, because I may have to go to Lucknow.
Where is my, where? I was married, so I have to go there also. Maybe for 1 or 2 days. Maybe, may not be, I don't know. Whatever it is, I am going to leave Bombay on the 1st to reach Perth. So you please organize the Perth people. And there I'll be there for a day, 1 day's program. To rest. 2 days 1 day to program. rest. And 2 days program, and then I come to Australia. I'll be there till the 17. 17th, and then on my way back, those who want to come back with me, Europeans, can come, and for a day at Hong Kong, just for a rest. I may not have any program in Hong Kong, but just for a rest. And then I come to Bombay. Maybe there I'll be there for 3-4 days, and I'll go back to London. This is the program. So I hope in Australia now you will see that how people are working it out in Maharashtra and how far we are from them. Just see the distance. I mean, it's too much, isn't it? And where are we? It's a very dangerous situation. And the third war is about to break. Third World War is just hanging on our heads. And it is the Western world which is going to bring in the war, not the Indians. No, not at all, not the Maharashtrians. So it's a very dangerous situation. We are very precariously placed, and if people do not understand the value of Sahaja Yoga today in the West, we cannot stop this destruction. And there will be a complete destruction. Of course, Sahaja Yogis will be saved. And it's so imminent and so vital that, I mean, I don't know if you can go on playing about with things and all nonsensical things. So you have to go all out. Dedicate yourself to this and work it out that. It's a very big responsibility on all the Western surgeons. It's a very, very big responsibility which has to be worked out. थोड़ी चटनी आना वाला So with your permission, I'll have some. The only difficulty is in surrendering. I mean, you do not surrender anything to me, actually you take more. But the ego part is so horrible. Now you can see this, you can see clearly. You see, one may think no end of oneself. You see, you may be great, or whatever you may be, but in the eyes of God, what are you being? People can't get realization the way people get here. It's a fact, one must accept. So in relationship to reality and to God, what is the value of all these things? Nothing, zero. Of your achievements, everything, your ego and all, what's the use of having all that? Isn't it? This is so evident, so clear-cut. Try to understand. You can't carry your cars and your helicopters and your aeroplanes to God's place. You have to carry your heart. And if you could understand this, you see, then my job is done. It is you who are going to give them Shraddha. It is you who are going to teach them how to respect surgeons. It's you people. How much you respect is the point. So get rid of your petty things. Whatever achievements there have been are of no use inside. At all, they are outward.
very dangerous situation. And people don't realize it. I'm not worried about India at all. Once I come back to India, it will spread in 1 year time. You have seen it. These people live under subhuman conditions according to Western standards. Just think of it. Just think of the joke. Huh? And everybody tells me, what about the poverty of India? I mean, what is the worry about poverty? Nobody is dying out of poverty. They are healthier people than many I meet in the West. Seldom among so many, there was hardly one or two were sick. Mental sickness is practically very little. Nobody is paranoid. What do you say? Agreed? Now as your name is, you should come up. That's a now a lion. Simwe. She's going to come up. And in the West, they have lots of development schemes for India. There are many who say, we hate Indians, we can't bear them, they're no good, this, that. And you have better telephones, all right. You have better communications, you have better train, better buses, maybe, better hotels. But where are the surgeries? Most of it is advertising department. You told them the story of advertising department. Have you heard of the story of advertising department? It's a very interesting one. One gentleman was a very good man who led a very good life. So he went to heaven. And when he went to heaven, he saw everybody meditating there like Sir Yogis. He was amazed. He said, I've been such a good man, and here I thought I'll have some enjoyment of life. Here everybody is meditating and enjoying the meditation. So what sort of a reward it is? So he asked God that let me go to hell and see how it is. He gave me the choice. You see? I must have the choice. He said, all right, you go and have a look. If you like it, you can stay on. So he went to hell. And he saw outside. बस भाकरी नको काय नको प्लीज आता हे मला संपत नाही आता हेच हार झालं मला. So he went down. In the hell, he saw there were nice scenes. You see all these that you have in England.
And you see, an Indian was enamored. He was very happy to see all that. And they were all drinking, gambling, you see, all kinds of things were on, and complete freedom, complete abandonment. And lots of other also things were going on. He was very happy. He said, now you can enjoy here, no problem. So he asked one of them, where is hell? She said, you see through that peephole, you will see the hell. But there were many peepholes. From one peephole you saw people were thrown into dirty gutters. When you saw another one, they were being fried in the boiling oil. When you saw third one, where their hands, feet were cut, all kinds of tortures he saw. And he was shocked. He said, what do you mean? I said, what? That is hell. He said, then who are you? I said, we are advertising department. The story comes from my youngest brother. He's 10 years younger to me. He's going to meet you there when you go to Tadoba. I hope he comes. No wonder people are coming to India and they want to stay here. But as other governments have become very strict about visas and this and that, this government has also become, you see. And they are worried. People come down here and the villagers are, you see, hiding them. This never happens. Imagine, can this happen anywhere in the world? That the people living there are hiding them. They are against the government for treating the guests like this, you see, without visas and things. And that's why you had that trouble about passports, because there's a big problem. And through that lodge, many sneaked out, you see, into the villages. So the fellow was put into trouble, so that's why I was very particular. But I think he's quite upset. हां तो झालं हां काय झालं सगळं एक चहा द्या वाटलं आता बसा गाणं बिणं ऐकूया कुठे हे आलेत का गायला छान These are the people who are going to sing you songs in the praise of Lord Vishnu and other people and bhajans as they call it, you know that. But you should see it's a very fast number. The whole thing is such a fast number. So very, the thing is like that, it moves very fast. It's a very fast number. You can't even put it on the tabla, this style. Only on this, it's called as pakwaj. It's a thing they call pakwaj. Also in Sanskrit it's called as mrudanga. Mrudanga. It's a mrudanga. Are you feeling cold? What about your throat? Is better? With the thing I gave you. Better now. सगळ्यांना थोडा घेऊ द्या आणि पाणी आबाईला पाठ नुसता गुळ दिला का